महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला. तर उर्वरित भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. याचाच आढावा घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून. मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. तर रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. सोमवारी ढगाळ आकाश आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईमध्ये उद्या 27°C कमाल तर 21°C किमान तापमान असेल. पुणे शहरासह परिसराला हवामान विभागाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. पुणे घाटमाथ्यावर पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. पुण्यात उद्या 28°C कमाल तर 21°C किमान तापमान असेल. विदर्भातील भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागपूरमध्ये उद्या 26°C कमाल तर 20°C किमान तापमान असेल. मराठवाड्यातील जालना, परभणी, संभाजीनगर, हिंगोली या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा 30 ते 40 किमी प्रति तास वेग आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर संभाजीनगरमध्ये उद्या 26°C कमाल तर 20°C किमान तापमान असेल. राज्यामध्ये काही ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली असली तरी पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसंच मराठवाडा आणि विदर्भात देखील जोरदार पाऊस पडेल. नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे.